राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांसाठी धक्का देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। या निर्णयामुळे अनेक इच्छुकांचा मतदानापूर्वीच गेम ओव्हर होण्याची शक्यता आहे। तर तो निर्णय असा आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळला तर तो निर्णय अंतिम मानला जाणार आहे। म्हणजेच या निर्णयाविरोधात आता कोर्टात सुद्धा दाद मागता येणार नाहीये। या निर्णयाच्या अध्यादेशाच्या मसुद्याला बुधवारी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। राज्यपालांची संमती मिळताच हा अध्यादेश लागू होणार असून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये हा नियम वापरला जाणार आहे। आतापर्यंत उमेदवारी अर्ज फेटाळल्यास जिल्हा न्यायालयात अपील करता येत होतं, मात्र अशी प्रकरणं अनेक महिने प्रलंबित राहत असल्यामुळे निवडणुका वेळेत होणं कठीण जात होतं। त्यामुळे निवडणूक प्रक्रिया वेळेत पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोगानं हा बदल सुचवला होता असं सरकारचं म्हणणं आहे। मात्र विरोधकांनी या निर्णयावर कडाडून टीका केली असून अधिकारी हे सरकारी कर्मचारी असतात, त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो। अशा परिस्थितीत अर्ज फेटाळला गेला तर उमेदवारांना न्यायालयात जाण्याचा अधिकार काढून घेणं म्हणजे लोकशाही हक्कावर गदा असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय।